फलटण येथे कुंटणखाना चालवणारा इसम पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची ऑरेंज लॉजिंगवर कारवाई. फलटण येथील ऑरेंज लॉजवर बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याच्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत लॉज मालकाला अटक केली आहे. प्रवीण रंगराव पवार, राहणार विडणी, तालुका फलटण असे संबंधित इसमाचे नाव आहे. या कारवाईमध्ये 3 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. या इसमाच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार जाधववाडी, तालुका फलटण गावच्या हद्दीत ऑरेंज लॉज येथे संशयित पवार याने वेश्यागमनाकरता मुली ठेवल्या आहेत. तो मागणीप्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसारच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाळणी, नितीन माने, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, विजय माला गाजरे, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव यांच्या पथकाने ऑरेंज लॉज येथे छापा मारून पवार यांना तात्काळ ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये 3 पीडित महिलांची तात्काळ सुटका करण्यात आली. संबंधित इसमांच्या विरोधात मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 4 व 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.